नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ताईंनो, एक प्रश्न विचारू का? जर रोज सूर्य उगवतो, पण तरीही आपल्या आयुष्यात अंधार, आजार, चिंता, ताण का वाढतोय? कारण आपण सूर्याशी जोडलेला एक महत्त्वाचा दिवस विसरायला लागलोय. तो दिवस म्हणजे रथसप्तमी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमी 2026मध्ये कधी आहे, 7 दिवस उपवास नेमका कधी सुरू करायचा, गृहिणींनी हे व्रत कसे आणि का करावे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यपूजेने खरंच आयुष्य बदलतं का, ह्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमी 2026मध्ये कधी आहे? ताईंनो, 2026मध्ये रथसप्तमी ही रविवारी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी आहे. हा दिवस खास आहे कारण सूर्यदेव उत्तरायण मार्गावर पूर्ण शक्तीने प्रवेश करतात. थंडी कमी होऊ लागते, शरीरात उष्णता, ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढू लागते. म्हणजेच निसर्ग, शरीर आणि अध्यात्म तिन्ही एकत्र येतात. रथसप्तमीचे 7 दिवस उपवास कधी सुरू करायचे? आपल्या मराठी संस्कृतीत एक सुंदर परंपरा आहे. रथसप्तमीच्या 7 दिवस आधी उपवास सुरू करायचे. म्हणून उपवास सुरू करण्याची तारीख सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 ते रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 पर्यंत आहे. उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करणे, मन शांत करणे, सूर्याशी नातं जोडणे. मैत्रिणींनो, घर, मूल, जबाबदाऱ्या सांभाळूनही हे व्रत सोप्या पद्धतीने करता येते. सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य म्हणजेच पाणी देऊन ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. दिवसभर उपवास करावा. रात्री हलके अन्न किंवा फळे खा. कृतज्ञतेने दिवस संपवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा जास्त हवी, नियम कमी चालतात. सूर्यपूजा कशी करावी? पाणी, लाल फूल, अक्षता, धूप, दीप, गूळ किंवा खीर. पूजा पद्धत: सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेला उभे राहा. तांब्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्या. डोळे बंद करून मनात म्हणा, सूर्यदेवा, माझ्या घरात आरोग्य, शांतता आणि आनंद दे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा. रथसप्तमी व्रताच्या आरोग्यावर परिणाम कसे होतात? मैत्रिणींनो, हे फक्त धार्मिक नाही, हे सायंटिफिक आहे. सकाळचा सूर्य तुम्हाला व्हिटॅमिन डी देतो. उपवास शरीर डिटॉक्स करतो. सूर्यनमस्कारामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात. पूजेमुळे मानसिक शांतता मिळते. म्हणूनच जुन्या काळातील महिला आजारी कमी आणि तणावमुक्त जास्त होत्या. रथसप्तमी कशी साजरी करावी? घरासमोर सूर्याच्या रथाची रांगोळी काढावी. 7 घोड्याचं चिन्ह काढावं. नैवेद्यामध्ये खीर, गूळ, तीळ ठेवावे. गृहिणींसाठी भावनिक संदेश: मैत्रिणींनो, आपण सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी कधीच जगत नाही. रथसप्तमी म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी घेतलेला एक संकल्प. सूर्य रोज उगवतो, पण आपलं आयुष्य उजळायला आपल्यालाच पुढे यावं लागतं. रथसप्तमी फक्त एक सण नाही, तर तो जीवनाला नवा प्रकाश देणारा एक उत्सव आहे. सूर्यदेवाला आदराने व्रत ठेवणे, अर्घ्य देणे आणि मंत्र जपणे तुमच्या घरातच नाही, तर तुमच्या आरोग्यात, जीवनशैलीत, आत्मिक उन्नतीतही सकारात्मक बदल घडवते. उपवास करताना संयम, प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार सर्वात मोठी शक्ती आहे. सूर्याच्या उजेडात उगवताना अर्घ्य देणे तुमच्या दिवसाला नवीन ऊर्जा देईल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.